गुहागर तालुक्यात यंदा 35 नवरात्री मंडळांचा नवरात्र उत्सव साजरा होणार आहे। त्यामुळे आतापासूनच नवरात्रीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे। मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नवरात्रोत्सवाच्या तयारीला लागले आहेत। नवरात्री उत्सव मंडळाचा एक व्यक्ती उत्सवाची परवानगी घेऊन येतो अशी परंपरा आमच्या तालुक्यात असल्याची माहिती टाइम्स प्रतिनिधी उमेश शिंदे यांनी नवरात्री उत्सव संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना दिली। चिपळूण डीवायएसपी प्रकाश बेले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवरात्र उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। अतिशय गुण्यागोविंदाने ही बैठक पार पडली। यावेळी बेळणेश्वरमधील नवरात्र उत्सवाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। तुमच्या अडीअडचणी आम्हाला सांगा, आपण एकमेकांच्या सहकार्याने सण उत्सव साजरे करू, असे डीवायएसपी बेले ग्रामस्थांसोबत संवाद साधताना म्हणाले। आणि 29 तारखेला देवी जे काही ठिकाणी 22 तारखेला बसते, काही घरगुती आहे, काही फोटो पुसतात, काही मूर्त्या आणतात। तर एकूण 35 मंडळ आपल्या इकडे आहे सर। 35 मंडळाची सगळी एकत्र अर्थ तयार करतो। बाकी कधीच कुठे कधी अडचण आली नाही। राज्य शासनाने जी मर्यादा केली आहे त्याच्या बाहेर आम्हाला जाण्याचा अधिकार नसतो। आणि काय होतं, जेव्हा तुमच्या एखाद्यामुळे ह्याला त्रास होत असतो किंवा नाक तुमचे काहीतरी वाद असतात, त्याला केल्यानंतर मग ते आमचा नाईलाज होतो की गर्भात आम्हाला ते बंद करावा लागतो। अशी सण उत्सव असेल त्याच्या अगोदर अशा मीटिंग होणं फार आवश्यक असतं। आवश्यक याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंट चे प्रतिनिधी आम्ही आहोत। ह्या ठिकाणी हजर राहिल्यामुळे एक आमची पोलीस दलाची जी भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला सगळ्यांसमोर आम्हाला मांडता येते। कुठलाही सण उत्सव असेल हा फक्त पोलीस खात्यामुळे तो यशस्वी होतो अशातला तो भाग नाही। तर तुमच्या सगळ्या लोकांचं सहकार्य ज्या वेळेला असेल त्याच वेळेला कोणताही सण उत्सव व्यवस्थित साजरा होतो। कुठलाही सण असेल, गणपती असेल, देवी असेल, दिवाळी असेल किंवा कोणतेही सण असतील, तर त्या प्रत्येक सणाच्या वेळेला नागरिकांच्या काय अपेक्षा असतात। जसं सावंतसाहेबांनी मगाशी सूचना दिल्या आणि त्यांनी चांगल्या सूचना दिल्या, मग त्यांनी सगळ्या सूचना लिहून आणल्या होत्या। बऱ्याचदा असं होतं की बोलत असताना असं बऱ्याच गोष्टी विसरतो, महत्त्वाचे मुद्दे विसरतो, तुमच्यापर्यंत ते मुद्दे जात नाहीत आणि मग तुमच्यापर्यंत ते मुद्दे न गेल्यामुळे बऱ्याच वेळेला मग तुम्ही सुद्धा कन्फ्यूज होता। मग आम्ही त्यावेळेला सांगत होतो हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे। त्यामुळे ही मीटिंग आयोजित केली, त्याचा उद्देशच तो आहे त्या सगळ्या सूचना आमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे। आता आपण या ठिकाणी बहुतेक जवळजवळ 90-95% सर्व ज्येष्ठ नागरिक किंवा सगळे मॅच्युअर्ड पर्सन आहेत या ठिकाणी। म्हणजे असं नाही की एखादा लहान मुलगा या ठिकाणी आहे, लहान मुलांची गोष्ट वेगळी आहे, तरुण मुलांची गोष्ट वेगळी आहे, पण आपण सगळे जाणकार आहात। आणि कोणताही सण उत्सव या ठिकाणी ज्यावेळेला साजरा होतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांची भूमिका महत्त्वाची असते। बऱ्याच वेळेला तरुणाई कशी असते की उत्साहाच्या भरामध्ये बऱ्याच गोष्टी करत असतात, त्यांना बऱ्याचदा त्या एखाद्या गोष्टीची जाणीव नसते, ही गोष्ट करायची ती गोष्ट करायची नाही, असं तो त्यांचा ते वय असतं, त्या वयामध्ये त्या गोष्टी होत असतात। परंतु आपल्यासारख्या लोकांचं ज्या वेळेला त्यांना मार्गदर्शन असतं, नियंत्रण असतं, त्यावेळेला तरुणाईसुद्धा व्यवस्थितरित्या एक मार्ग जे आखून दिलेलं असतं त्या मार्गाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करतो। तुमचा आणि आमचा उद्देश एकच आहे, हे जे सण उत्सव आहे चांगल्या पद्धतीने साजरे झाले पाहिजे, लोकांनाही त्याचा आनंद घेता आला पाहिजे। लहान मुलं तरुण असतील त्यांनासुद्धा आनंद घेता आला पाहिजे। आपल्या भावना असतात, श्रद्धा असतात, त्याही आपल्याला जपल्या पाहिजे। आणि पोलीस खात्याकडून म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटतं की तुमचे सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरे झाले पाहिजे। त्यासाठी आमच्याकडून जेवढं काही शक्य आहे ते आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो। ज्यावेळेला आम्ही कसं आहे, पाठीमागच्या काळामध्ये आता इंग्रजांच्या काळामध्ये बघा त्यावेळेचं पोलीस खाते वेगळं होतं। इंग्रजांच्या काळामध्ये अशा मीटिंग्स वगैरे कधी होत नसायचे, ते डायरेक्ट कायदा आणि नियम ह्याच्यावर सगळे सांगितले जायचे। आज आम्ही पोलीस खात्यातले जरी असतील तरी आम्ही समाजाचे एक नागरिक आहोत, कारण आम्ही सुद्धा तुमच्यामधूनच आम्ही आलेलो आणि ह्या ठिकाणी बसलेलो आहे। कदाचित ह्यामध्ये तरुण जे काही मुलं असतील ते सुद्धा उद्या पोलीस खात्यामध्ये येतील, ते सुद्धा उद्या ह्या ठिकाणी असू शकतात। म्हणजे आम्ही समाजापासून वेगळे नाही, समाजातलेच लोक आहोत। फक्त एवढंच आहे की आमच्यावर शासनाने काही जबाबदारी टाकलेली असते, काही नियम शासनाने केलेले असतात आणि त्या नियमानुसार काम हवं अशी शासनाची अपेक्षा असते। त्या नात्याने आम्ही या ठिकाणी जाऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, तुम्हाला सूचनांचं पालन करण्यासाठी सांगत असतो। माझी अपेक्षा एवढीच आहे की मगाशी ज्या सावंतसाहेबांनी दिलेल्या सूचना आहेत
त्या सूचनाप्रमाणे सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि आपला जो महत्त्वाचा जो सण किंवा उत्सव असेल तो चांगल्या प्रकारे साजरा झाला पाहिजे. आमच्याकडून तुम्ही सहकार्याची अपेक्षा तुम्ही करू शकता आणि आम्ही तुम्ही मागितलं नाही सहकार्य तरीसुद्धा आम्ही तुम्हाला सहकार्य देऊ, कारण आमची तेवढीच एक मनापासून एक इच्छा असते की आमच्या ज्युरिडिक्शनमध्ये किंवा आमच्या हद्दीमध्ये कुठलाही सण उत्सव जर असेल तर तो चांगल्या पद्धतीने आणि शांततेने साजरा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. म्हणून आम्ही तुम्हाला जेवढं काही शक्य आहे तेवढं सहकार्य करू. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही अपेक्षा असतील, तुमच्या काही अडीअडचणी असतील, तुम्हाला कसं वाटत असेल तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा ह्या गोष्टी होणं फार आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे, तर आपण या ठिकाणी आता एकत्र आलेलो आहोत. तर ह्या मीटिंगमध्ये तुम्ही अशा काही सूचना असतील नक्की मला या ठिकाणी सांगा. आम्ही या ठिकाणी बसलेल्या तुमच्या सूचनांचा आम्ही नक्की त्यावर विचार करू आणि जे जे नियमामध्ये कायद्यामध्ये बसत असेल ते करण्यासाठी तुम्हाला मी पूर्णपणे सहकार्य करू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.